तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका व्लॉगमध्ये. आणि आज आपण बनवणार आहे चिकनची भाजी. चिकनची भाजी कोणती बनवणार आहेत बंधू? चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी नाही, चिकन बिर्याणी तुम्ही मागच्या एकदम व्लॉगमध्ये बघितलेच असेल. चिकनची कोणती तरी भाजी आहे, पण एकदम जबरदस्त बनवणार आहे. तर आता मामा आहे ना इकडे, थोडंसं वाटण वगैरे, मिरची कोथिंबीर वगैरे ते सर्व वाटण वगैरे करायला लागला आहे. आणि आपण आज भाजी मी बनवणार आहे, स्पेशली आज मी बनवणार आहे. तर सर्व मसाले बिसाले आणले तर तुम्हाला दाखवतो. प्रॉपर एकदम व्यवस्थित पद्धतीने भाजी मी बनवणार आहे. तर चला आता मॅरिनेशनसाठी चिकन वगैरे ठेवून मसाले कोणते कोणते टाकणार आहे ते सर्व तुम्हाला दाखवतो. हां, चला मित्रांनो, आपल्याकडे अर्धा किलो चिकन आहे. अर्धा किलो चिकनमध्ये आपण बघा पहिलं हळद टाकून घेऊ. आता आपण टाकू थोडासा काश्मीरी रेड चिली पावडर आहे, हा टाकू थोडासा. हा कलरसाठी जास्त करून यूज करतात. त्याच्यानंतर आपण टाकू थोडीशी धना पावडर, टाकू धनिया पावडर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण चिकन मसाला टाकू, बस झालं. आणि त्याच्यानंतर मॅरिनेशनसाठी दही आणले तर दही आपण टाकू. चला, दही पण टाकली मित्रांनो. चिकन बिर्याणी मसाला आणला आहे, कारण याची टेस्ट जबरदस्त येते मित्रांनो. तर हा पण मी घेतला आहे, हा पण टाकतो थोडासा हा पण मसाला टाकूयात. त्याच्यानंतर ॲड करू आपण थोडासा लिंबूचा रस. आणि थोडासा आपल्याकडे गरम मसाला आहे, हा ॲक्च्युली मिक्सवाला आहे, तर हा थोडासा मिक्सवाला मसाला. आणि शेवटला मित्रांनो स्वादनुसार मीठ. चला आता याला एकजीव करून घेऊ व्यवस्थित. तर चला मित्रांनो, फायनली आपला जो बॅटर जो आहे तो व्यवस्थित तयार झालेला आहे बघा. आता याला आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ थोडा वेळ. ठीक आहे. चला, चिकन मॅरिनेशनसाठी ठेवलेलं आहे मित्रांनो. आणि आता चिकनच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी आपण कांदा आणि टॅमॅटो कापून घेऊ छोटं छोटं बारीक. ठीक आहे. तर चला मित्रांनो, आता तेल आहे ना तापत ठेवलं आहे आणि इकडे सर्व रेडी करून ठेवलं आहे. कांदा कापून ठेवला आहे, टॅमॅटो मामाने दुसरा कापला आता चायला. आणि इकडे थांब रे हात काढ, थोडंसं गरम मसाला आहे. आणि इकडे वाटण आपण करून ठेवलं आहे. तर आपण एक एक गोष्ट आधी टाकू आणि मग शेवटला जो मॅरिनेशनसाठी चिकन आपण ठेवून दिलं आहे फ्रीजमध्ये तो नंतर टाकू. चला आता तयारी करू. आता तेल कळलं नाही अजून, तेल कळला की एक एक वस्तू टाकायला घेऊ. ठीक आहे. तर चला मित्रांनो, आता तेल कळलेलं आहे, आता एक एक टाकू. पहिलं हे टाकतो गरम मसाले, त्याच्यानंतर जो कांदा आहे तो टाकून देतो. थांब एक मिनटं आलो. आणि टॅमॅटो पण एकदाच आपण टाकून देऊ. ठीक आहे. हे कर, मी आला त्याला. मित्रांनो, आपण वाटण जो केलेला मामाने तो टाकूयात. तर चला मित्रांनो, आता फायनली आपला जो वाटण जो आहे ना तो व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये जो मॅरिनेशनचं चिकन आपण ठेवलेलं तो टाकूयात. अशा पद्धतीने आता भाजी आपण शिजायला ठेवू. चला मित्रांनो, 10 मिनटं झाल्यात. आता बघूयात काय हालत आहे भाजीची. ओके, व्यवस्थित रसबीस सोडलेला आहे, पाणी सोडलेलं आहे चिकनने. व्यवस्थित एकजीव करून घेऊ. आणि माझ्या मते बटाटी तर अजून नाही शिजली, बटाटी शिजायला टाईम होईल. तरी पण अजून 10-15 मिनटं जास्त थोडीशी, तरी पण माझ्या मते आहे ना मित्रांनो
थोडा उशीर अजून होईल चिकनची भाजी शिजवायला. चला मित्रांनो, आपण परत थोड्या वेळासाठी भाजी आहे ना ताट ठेवू वरती, शिजायला ठेवू. हा तर चला मित्रांनो, भाजी शिजत ठेवलं तिथपर्यंत मामासोबत बसतो इकडे थोडा वेळ. बघा मामा आहे ना आडवा पडला इकडे, ठीक आहे, कारण मामा आज फ्रायडे आहे तर मामाला सुट्टी आहे. आणि माझ्यामध्ये भाजी आहे ना जबरदस्त बनेल मित्रांनो, कारण सर्व वाटण वगैरे सर्व व्यवस्थित झालेलं आहे, तुम्ही बघितलं असेल भाजीला. आणि आता थोड्याच वेळात भाजी रेडी होईल, आपण दाखवतो तुम्हाला मी. तिथपर्यंत आता थोडा वेळ इकडे बसतो, 5 मिनटं, कारण 5 मिनटं झाले मी आता तिकडे ताट ठेवून आलो. आणि 5 मिनटं फक्त तिकडे बसतो, ठीक आहे. आता मित्रांनो चला, फायनली आपली भाजी एकदम रेडी झाली आहे बघा, मस्तपैकी. बटाटे चिकन सर्व एकदम शिजलं आहे. आता मस्तपैकी ताट घेतो, ताटात सर्व भाजी, पाव घेतल्यात, रिओ आहे आणि थोडंसं कांदा आणि लिंबू. चला तर चला मित्रांनो, फायनली आपली भाजी झाली. आणि बघा मामाने घेतली त्यासाठी थोडी आणि माझ्यासाठी थोडी दिली ताटात. इकडे सर्व बटाटे दे ना 1-2 मला, आणि इकडे थोडंसं कांदा आणि लिंबू आणि आपल्यासाठी रिओ. चला आता मस्तपैकी खातो, कशी टेस्ट येईल ते पण तुम्हाला सांगतो. व्यवस्थित भाजी तर एक नंबर झालं आहे, खरंच सांगतो, जबरदस्त भाजी झाली, एक नंबर. दिसण्यावरनं पण वाटते जबरदस्त आहे. चला मित्रांनो, पहिला घास घेतो मी भाजीचा. एक नंबर भाजी, एक जबरदस्त. बंधू का वाटते भाजी बघ कसं झालंय, एक नंबर ना, एक नंबर. जबरदस्त भाजी झाली मित्रांनो. आता मस्त खातो, कारण भरपूर भूक लागली, कधीपासून भाजी बनवायला ठेवलेली. मस्त शिजले, बटाटे पण शिजले, भाजी पण शिजले, जबरदस्त. आता मस्त खातो, आराम करतो. हां तर चला मित्रांनो, आता फायनली निघतोय, आम्ही घरी निघतोय. आणि मामाला पण सोडायला लागेल, कारण मामा माझ्याच गाडीवर आलेला. आणि आता संध्याकाळचे जवळजवळ 4-4:15 वाजत आल्या. थोडा वेळ आराम केला, झोपलेलो मी. आता चला मामाला सोडतो आणि निघतो घरी डायरेक्ट. हां चला मित्रांनो, मामाला सोडलं घरी आणि त्याच्यानंतर आलो मी माझ्या घरी. त्याच्यानंतर मग थोडंसं फ्रेश वगैरे झालो, चहा वगैरे पिला, आराम केला. आणि लगेच मग आता संध्याकाळचे 6:15 वाजले. आता जातो मी जॉबवर, कारण आज 7ची शिफ्ट आहे. तर चला, आजचा ब्लॉग मी इकडेच थांबवतो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत गुड बाय, टेक केअर. चला.